बरोबर इतकं कौतुकास्पद गोड गायन करतात. अरे आळंदीला पंढरीला जाऊन जे शिकायला मिळायचं नाही ना, ते जर आपल्या एवढे छोट्याशा कडवस्तीमध्ये महाराज लोक शिकवत असतील तर त्यांना धन्यता दिलीच पाहिजे. सगळ्यांना आपले धावपळ आहे म्हणून भगवान कृष्णाच्या पोळ्या किती सांगितल्या तरी दिवसभर काय सांभाळून एक दोन पोळ्यांचा मी उल्लेख करेन, पण एकदा पूर्वी सगळ्यांना हात खुले करा, मोकळे करा, वरती आले पाहिजे हात सगळे. गेली तास दर तास आपण त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करतो बघा. सगळ्यांनी एका तालात मोठ्या प्रेमानं अतिशय श्रद्धेनं त्या पांडुरंग परमात्म्याचं संप्रदायाच्या नियमाप्रमाणे गोड प्रेम करा. ज्ञानेश्वर विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमार सातचं कीर्तन आहे ना, पाहुणे सातला विना उभा राहतो बा, कसंच काढी देत कीर्तन करा.
इतके सुंदर, परंतु परिसरातल्या महान लोकांवर यांचा अतिशय असणारं प्रेम आणि सगळ्यांना सामावून घेण्याची ज्यांच्याकडे कला आहे. बाबा शेठ ही सगळे गावचे आहेत बघा. इतकी सुंदर मी स्टेटस पाहतो अनिल महाराजांचे. लहान लहान पोरं इतकं कौतुकास्पद गोड गायन करतात. अरे आळंदीला पंढरीला जाऊन जे शिकायला मिळायचं नाही ना, ते जर आपल्या एवढे छोट्याशा कडवस्तीमध्ये महाराज लोक शिकवत असतील तर त्यांना धन्यता दिलीच पाहिजे. जोरात टाळी वाजवली फार गोड आदर्श गाव म्हणून आपल्या गावाला पुन्हा एकदा धन्यता देतो. आणि या ठिकाणी सगळ्याला पुन्हा विठ्ठल शिंकेला आंबा बाबा तुम्ही मला सांग दिंडी काढायची का साहेबांना उशीर होईल. माझं काय मी तेवढं
धन्यवाद. मी समोरच्या तरुण सगळे मित्रांना विनंती करतो, 5 मिनिटं बसा सगळे. उपस्थित सर्व संत सज्जन, माता पिता, बंधू आणि भगिनी, खरं तर किवळे गावची आपली छोटीशी कडवस्ती हरिभक्तीचा वसा आणि वारसा या वाडीमध्ये जपला जातो. नामस्मरण कीर्तन या ठिकाणी कायम होतं. खरं तर या नामसप्त्याचा 4थं पर्व आपण या ठिकाणी आज संपन्न करतोय. गेली 43 वर्ष या ठिकाणी हा नामयज्ञ चालू आहे. या नामयज्ञाचं हे 44वं वर्ष मी ते सांगणार आहे. 44 वर्ष आपण हे साजरं करतोय. मी त्याचं संपन्न आज खरं तर 7 दिवस चाललेला नामसप्ताह आहे. आणि कुठल्याही नामसप्ताहाची जी सांगत आहे ती कालीच्या कीर्तनाने आपण करत असतोय. खरं तर आपलं परम भाग्य आहे की आपल्या तालुक्याचं रत्नागिरी, ज्यांचं महाराष्ट्रभर आता कीर्तन प्रवचनाच्या सेवेमधून नाव आहे, आपल्या तालुक्याचं रत्न बाळशाराम महाराज मेंढे यांची सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. ही खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार साहेब आदरणीय बाबाजी, आपण म्हणतो की पंढरीचा वारकरी तो विधानसभेचा मानकरी, ही संकल्पना आपण सगळ्यांनी मनात ठेवली. आणि खऱ्या अर्थानं ही परमेश्वराची ताकद, वारकरी संप्रदायाची ताकद त्यांच्या नशिबी आलेली आहे. बाबासाहेब ज्यावेळेस आले, मेंढे महाराज खूप हसले, परंतु सर्व आपण भाविक मंडळी सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसत होता. ही खरी वारकरी संप्रदायाची ताकद आहे. असो या ठिकाणी खऱ्या अर्थानं हरिभक्तीपरायण भिकाजी काशीद महाराज यांच्या आशीर्वादानं, संभाजी महाराज मोरे यांच्या प्रेरणेनं खरंतर नामयज्ञ या ठिकाणी सुरू झाला. या ठिकाणचे बरेचसे बुजुर्ग मंडळींनी तो सप्ताह चालू केला. ती मंडळी आता आपल्यात नसली तरी त्यांच्या आठवणी आपल्याला काय मिळेल. त्यामध्ये आमचे रामचंद्र दादा कड असतील, आदरणीय माधव दादा कड असतील, अनेक मान्यवर असतील. हयात असणारे आमच्या हरिभक्तीपरायण बाबा महाराज कड असतील. त्यांनी परंपरा चालू केली. ते जोपासण्याचं काम ही सगळी मंडळी या ठिकाणी करत आहेत. मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देईन की अखंडित सेवा आपण ही सुरू ठेवलेली आहे. ते म्हणून सर्व उपस्थितांच्या वतीनं मी सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करत आहे. ज्या महाराजांची कीर्तनरूपी सेवा आपल्यासाठी या ठिकाणी संपन्न झाली, त्यांचं प्रथम सन्मान होणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय बाळशारामजी महाराज मेंढे यांचा या नामसप्ताहाच्या वतीनं, कडवस्ती किवळे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी प्रथम सन्मान सोहळा संपन्न होतोय. तो सन्मान सोहळा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय, लोकप्रिय आणि जनतेच्या मनातील आमदार आदरणीय बाबाजी शेठ रामचंद्र काळे आणि त्यांच्या समवेत आपल्या किवळे गावच्या सन्माननीय सरपंच आदरणीय जयमालाताई संतोषजी कड, 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय महाराजांचा सन्मान या ठिकाणी सोहळा संपन्न होतोय. महाराजांना विनंती आहे तो सन्मान आपण घ्या. चला ताई या ठिकाणी महाराजांचा सन्मान सोहळा संपन्न झालाय. पुंडलिक कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. खऱ्या अर्थाने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा आदरणीय आमदार बाबाजी शेठ काळे यांनी गेल्या अनेक वर्षापासून जोपासला. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये काही वर्षापासून ते सहभागी आहेत आणि खरं तर त्याचं श्रेय समाजाने त्यांना दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा एक नागरिक सत्कार म्हणून आपण या ठिकाणी करणार आहोत. सप्ताह मंडळ असतील, किवळे ग्रामस्थ असतील आणि कडवस्तीतली सगळी भाविक मंडळी असतील, यांच्या वतीने बाबाजी शेठ काळे यांचं आपण प्रथमतः टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूया. आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य, खरं तर रुपालीताई कड याच कडवस्तीतल्या, परंतु चाकणसारख्या
मोठ्या शहरात राहून सुद्धा त्यांनी जिल्हा परिषद पद हे मिळवलं ही त्यांची कौशल्य आहे. आणि मग रुपालीताईकडे या ठिकाणी पुढे येतील. या ग्रामस्थांच्या वतीनं ज्यांनी या नामसत्राची सुरुवात केली ती आदरणीय प्रसिद्ध कीर्तनकार बबनराव पाराजीकर महाराजांना विनंती राहील आपण त्यांच्या समवेत पुढे यायचं आहे. या वाडीचे प्रगतशील शेतकरी भिकाजी नामदेवकर यांना विनंती राहील. त्यांचे चिरंजीव सुखराजकर उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं आदरणीय योगेश दादा खडपाटील यांनी या ठिकाणी विजयाबद्दल त्यांना एक पांडुरंग माऊलींची मूर्ती आणलेली आहे. त्यांनाही विनंती आहे आपणही महाराजांच्या सन्मानासाठी कृपया पुढे यायचं आहे. चला आदरणीय गणेशकर आणि शुभम दादाकर थांबा मान्यवर नाही चल पाहिजे. या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांचा सन्मान सोहळा समस्त ग्रामस्थ कडवस्ती किवळे आणि उपस्थित जनसमुदायांच्या वतीनं या ठिकाणी सोहळा संपन्न होतोय. तदनंतर आपल्या किवळे गावच्या आद्य नागरिक सरपंच आदरणीय जयमालाताई संतोषजी खडपाटील यांना एक उद्यासाठी एक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. खरं तर ते पण आपलं कर्तव्य आहे, कौतुक करण्याचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यांचं कौतुक म्हणून त्यांचा सन्मान सोहळा उद्या तर होईलच, परंतु त्याच्या अगोदर आज सुद्धा सन्मान सोहळा तालुक्याच्या किवळे कड वस्तीवरील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी यांच्या माध्यमातून चालू असलेला गेले 44 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता आपल्या तालुक्याचं वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा संपूर्ण महाराष्ट्रभर नेणारे हरिभक्तीपरायण बाळशीराम महाराज मेंढे यांच्या कीर्तनरूपी सेवेनं या ठिकाणी संपन्न झालेले आहे. महाराजांनी कीर्तन सांगत असताना आपल्या कडवस्तीवरील सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आपली जी नवीन पिढी आहे आणि आपली प्रॉपर्टी म्हणजे आपली मुलं आणि मुली गेल्या वर्षी सुद्धा मी तेच सांगितलं होतं आणि खऱ्या अर्थानं आमच्या मनात जी संकल्प कृष्ण कृष्ण हरे